भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर पाकिस्तान आणि क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तर आणि शाहिद आफ्रिदीने प्रतिक्रिया दिल्या आहे. आयसीसी T20 विश्वचषक 2026चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. भारताने सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. आयसीसी T20 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला आहे. इंडिया जिंकल्यानंतर तुम्ही पण सेलिब्रेशन केलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. भारताच्या या विजयानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तर आणि शाहिद आफ्रिदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या रोज अशाच डेली अपडेट्स मिळवण्यासाठी. शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर टीम इंडियाच्या कामगिरीचे, ज्यामध्ये प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या निवड प्रक्रियेचेही मोकळेपणाने कौतुक केले आहे. संघाच्या रणनीतीचे कौतुक करताना अख्तर म्हणाला की भारताने योग्य वेळी योग्य खेळाडूंना संधी दिल्या. त्याने विशेषतः संजू सॅमसनचा उल्लेख केला आहे. संजूवर विश्वास होता आणि त्याला वरच्या क्रमात फलंदाजीसाठी पाठवणे हा एक उत्तम निर्णय होता. 15 खेळाडू निवडले जातात, खूप खेळाडू वगळले जातात, अगदी दिग्गज खेळाडूंनाही वगळले जाते. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचेही उदाहरण घ्या. त्यांनी दोघांनाही वगळले आणि आता विश्वचषक जिंकला आहे. भारतात ज्या पद्धतीने क्रिकेट पायाभूत सुविधा बांधल्या जात आहेत ते कौतुकास्पद आहे. भारताला जर आगामी 2027चा विश्वचषक आजच मिळत असेल तर तो त्यांना आजच देऊन टाकावा, असंही शोएब अख्तरने सांगितले आहे. टीम इंडियाच्या तयारीबद्दल बोलताना अख्तर म्हणाला, भारत योग्य ठिकाणी पैसे गुंतवतो. त्याची प्रशिक्षण केंद्रे, त्यांच्या प्रयोगशाळा आणि त्यांची उपकरणे पहा. त्यांचे मैदान तयार करण्यासाठी, त्यांचे खेळाडूंची तंदुरुस्ती सुधारण्यासाठी ते ज्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत ते आज संपूर्ण जग पाहत आहे. नावांच्या ऐवजी गुणवत्तेच्या आधारे खेळाडूंची निवड करण्यात आली. आज भारताचे धोरण जिंकले, त्यांची व्यवस्था जिंकली आणि त्यांची गुणवत्ता जिंकली, असं म्हणत शोएब अख्तरने कौतुक केले. गौतम गंभीरने दाखवून दिले की जर तुम्ही योग्य प्रतिभेला संधी दिली तर चांगले निकाल मिळतात, असं शोएब अख्तर म्हणाला. भारतीय संघात दाखवलेला समन्वय अद्भुत होता. 3 माजी कर्णधार मैदानावर एकत्र होते, एकमेकांचा आदर करत होते आणि एकत्र आनंद साजरा करत होते. यावरून संघात किती एकता आहे आणि त्यांच्या ज्येष्ठांबद्दल किती आदर आहे हे दिसून येते, असंही शोएब अख्तर सांगितले. टीम इंडिया विश्वचषक जिंकण्यासाठी पात्र होती. चांगल्या टीमसोबत टीम इंडिया विश्वचषकाच्या स्पर्धेत उतरली होती. बेंचवर बसलेल्या खेळाडूंचीही नावंही काय छोटी नव्हती. संजू सॅमसनला सलामीवीर म्हणून खेळवणं एक चांगला निर्णय होता. तसेच संजू सॅमसनने सिद्ध करून दाखवले. जसप्रीत बुमराहनेही चांगली कामगिरी केली. एकूणच विश्वचषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन, असंही शाहिद आफ्रिदी म्हणाला.